सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। प्रशासन 10 मिनिटात पळगीन बंद करा, तुम्ही फक्त रस्ता। संगमनेर शहरानजीक असलेल्या समनापूर येथील देशी दारूचं दुकान बंद करावं, या मागणीसाठी ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी रास्ता रोको आंदोलन केलं होतं। गुंजाळवाडी येथील हे दुकान समनापूर या ठिकाणी हलवलं गेलं आणि त्या दुकानाला ग्रामस्थांनी विरोध केला। गावातील काही महिला आणि ग्रामस्थ या दुकानावर मोर्चा घेऊन गेले होते। तर रास्ता रोको केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला गेला। तर हा गुन्हा दाखल झाल्यावर संतप्त ग्रामस्थांनी आज सकाळी या घटनेचा निषेध करत दुकानं बंद ठेवून रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला। यातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक बारवकर यांच्याकडे केली आहे। गावातील दारू दुकान बंद करण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याशी कायदेशीर पत्रव्यवहार करून मतदान घेऊन हे दुकान कायमस्वरूपी बंद होईल। त्यासाठी पोलीस म्हणून आपण मदत करायला तयार आहोत, मात्र रास्ता रोको करणं हा त्यावर पर्याय नाही, असं पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी सांगितलं। त्यानंतर ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला आपलं निवेदन सादर केलंय। हे दुकान काही गावाच्या फायद्याचं नाही, म्हणून सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन गेल्या 2 वर्षापासून त्यासाठी लढा देत आहेत, वेगवेगळे निवेदन देत आहेत आणि काही आपण ग्रामपंचायत मध्ये, ग्रामसभेमध्ये ठराव पण केलेले आहेत। परंतु त्यालाही न जुमानता काही मंडळी या दुकानाचा इथे चालू करू पाहत आहेत आणि काही बहुतांश ग्रामस्थ याच्या विरोधात आहेत। खरं सांगायचं तर ज्या 10-5 तरुणांनी, काही महिलांनी त्या दिवशी ते दुकान बंद करण्यासाठी काही ऍक्शन घेतल्या म्हणजे काही धमकी केली नाही, गुंडागर्दी केली नाही, सरळ मार्गाने जाऊन सांगितलं की हे आमच्या गावाला मान्य नाही आणि हे दुकान तुम्ही चालू नका। परंतु अशा तरुणांवर, तरुणींवर, महिलांवर जे काही गुन्हे दाखल झाले हे अजिबात समनापूर ग्रामस्थांना आवडलेलं नाही। याच्यामध्ये कुठलाही पक्ष नाही, कुठलाही धर्म नाही, जात नाही, परंतु आपण समनापूर सर्व एकत्र आहोत आणि आपण त्यांच्या मागे आहोत। जे चांगलं काम करण्यासाठी पुढे चालले त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि प्रशासनाला आज या ठिकाणी विनंती आहे। खरं तर त्यामुळे जास्त समनापूर ग्रामस्थांचा मनस्ताप झालेला आहे की तुम्ही चांगलं काम हे तरुण मुलं करत होते आणि त्याच मुलांवर तुम्ही गुन्हे दाखल केले, हे काही गावाला शोभणार नाही। म्हणून आज या ठिकाणी हे सर्व ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत। आतापर्यंत आपण जी एकजूट दाखवली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो। तसेच पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे देखील आभार मानतो। विषय असा आहे, गेल्या 2-3 वर्षापासून हा आपला लढा आपला चालू आहे। थोडस काही चुकीचे कागदपत्र गेल्यामुळे हा लढा उग्र झालेला आहे आणि त्या दिवशी दारूचं दुकान याला वाहतूक परवाना नसताना ते इकडे चालू झालं आणि त्याच्यावरून ग्रामस्थ रस्त्यावर उतरले। बराच अर्धा तास रस्ता रोको त्या ठिकाणी झाला, परंतु ग्रामस्थांच्या आणि सर्व प्रशासनाच्या भावना लक्षात घेऊन साहेबांनी या ठिकाणी कोणताही रस्ता रोकोचा गुन्हा दाखल केलेला नाही। परंतु शेवटी पोलीस प्रशासनाने त्यांना सुद्धा वर उत्तर द्यावं लागतं, तर वेळोवेळी रस्ता रोको करणं हे बरोबर नाही। तर मी सर्व ग्रामस्थांना विनंती करेन की आपले जे मुद्दा आहे, जे म्हणणं आहे ते आपण प्रशासनाकडे पोहोचवणार आहे। मागच्या वेळेस ज्यावेळेस तुमचे लोक आले होते त्यावेळेस आम्ही त्यांना पूर्ण समजावून सांगितलं की तुम्ही एकच दुकान बंद करून चालणार नाही, तुम्हाला उभी बाटली आणि आडवी बाटलीचा जो प्रस्ताव असतो तो कसा करायचा इथं बसून ते मंजुरी आणण्यापर्यंत तुम्हाला सगळी मदत मी करतो, हे बोलून जो तुम्ही रास्ता रोको केला, मी तुम्हाला रास्ता रोको करून, हा रास्ता रोको करणं हा काय मार्ग नाहीये दारू दुकान बंद करायला।
आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की एक्साइज ऑफिसरला तुम्ही एक ग्रामसभा घ्या, एक्साइज ऑफिसरला त्याचं निवेदन देऊन टाका, त्यानंतर कलेक्टर ऑफिसला एक निवेदन द्या, त्यानंतर तुम्ही हे झाल्यानंतर कलेक्टर साहेब त्याबाबत तहसीलदार साहेबांना कळवतील, त्यानंतर खास एक परत मतमोजणी होऊन जाईल तुमच्या इथे लेडीजची पूर्ण, आणि त्याच्यामध्ये मग जर तुमच्या 50% जास्त महिलांनी मतदान त्यामध्ये केलं आडवी बाटली करायच्या ठरावाला, तर तुमच्या गावामध्ये पूर्ण आता दारूबंदी होईल. आणि तो मार्ग सगळा मी सांगून सुद्धा तुम्ही मागच्या वेळेस रास्ता रोको केला. रास्ता रोको करणं हे काही उपाय नाही प्रत्येक गोष्टीनं. मग तुम्हाला मी समजावून सांगितलं की एक्साइज ऑफिसरशी बोलणं करून दिलं मी, कसं असतं कशी नाही प्रोसिजर सगळं तुम्हाला सांगून दिलं. मग एवढं असताना तुम्ही आमची विनंती मान्य करत नाही आणि रास्ता रोको करता, हे चुकीचं आहे का नाही मला सांगा तुम्ही. मग त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स जातात, रस्ता म्हणजे हृदय आहे, पोलीस पाटील म्हणजे रस्ता म्हणजे हृदय आहे, त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. तुमचं जे म्हणणं आहे ना ते प्रॉपर चॅनल जा तुम्ही, पूर्ण गावामध्ये तुमची दारूबंदी होऊन जाईल. आणि त्यासाठी तुम्हाला जी काही मदत लागेल ती मी बसलेलो आहे इथं. तुम्हाला काय मदत पाहिजे कधी मला सांगा, मी तुम्हाला पूर्ण मदत करतो. पण फक्त रास्ता रोको करून हा उपाय नाहीये. मी तर म्हणतो एकच नाही, सगळ्या गावात पूर्ण दुकानं बंद करा. आणि त्यासाठी तुम्हाला जी मदत पाहिजे ती पोलीस प्रशासनातर्फे मी द्यायला खंबीर आहे. तुम्ही कधी सांगा, तुम्हाला मतमोदीच्या वेळेस तहसीलदार साहेबांकडून किंवा तुम्हाला ग्रामसभा घ्यायची त्यावेळेस बंद होतील, तुम्हाला जी मदत पाहिजे ती आम्ही द्यायला तयार आहे. कारण दारू पिणं हे काय चांगलं नाही. दारू पिऊन मोस्ट ऑफ ऍक्सिडेंट आहेत ना ते दारूमुळे होतात, हे आम्हाला माहिती आहे. इव्हन आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये, आता मी यापूर्वी पारनेला होतो तर एका वर्षामध्ये पारनेमध्ये 53 जण मयत झाले नुसतं रोड ऍक्सिडेंट मध्ये. ही फक्त एका तालुक्याची आकडेवारी आहे. तसंच पूर्ण जिल्ह्यामध्ये आपले 40 म्युटेशन आहेत. त्यामुळे ही जी तुमची जी कळकळीची मागणी आहे ती आम्हाला पण मान्य आहे. आणि तुम्ही जी आडवी बाटलीला जी ठराव प्रक्रिया आहे ती मी सगळी समजावून सांगितलेली आहे तुमच्या लोकांना. त्याप्रमाणे आपण केली तर पूर्ण ठराव आपलं पूर्ण दारूबंदी करून पूर्ण गाव दारूमुक्त करू. आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला साथ द्या ही आमची प्रशासनातर्फे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. संगमनेर तालुक्यातील जे समनापूर गाव आहे या ठिकाणी एक देशी दारूच्या दुकानाला परवानगी मिळालेली आहे. आणि त्यानंतर समनापूर ग्रामस्थ या ठिकाणी आक्रमण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. 4-5 दिवसापूर्वी या ठिकाणी काही महिला आणि गावातल्या लोकांनी जाऊन या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यानंतर रास्ता रोको आंदोलन केलं. आणि या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये जवळपास 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या निषेधार्थ पुन्हा एकदा समनापूर ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत या घटनेचा निषेध केलेला आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बावरकर यांचं मोठा पोलीस फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आणि रास्ता रोको आंदोलन करू नये अशी विनंती पोलीस प्रशासनानं या गावकऱ्यांना केलेली आहे. हे जे दारूचं दुकान बंद करायचं आहे याला वेगळी प्रोसिजर आहे. आणि ही बाटली जर तुम्हाला आडवी करायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला मतदान घ्यावं लागेल, त्या प्रोसिजर मधून जावं लागेल अशी माहिती या ठिकाणी पोलीस निरीक्षक समीर बावरकर यांनी दिलेली आहे. मात्र आमच्या ज्या 15 मुलांवरती जे गुन्हे दाखल केले त्या गुन्हे मागे घेण्याची विनंती केलेली आहे. आणि परत एकदा अख्खं गाव या ठिकाणी जमा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. रास्ता रोको होणार होता, मात्र हा रास्ता रोको पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने टळला आहे. मात्र काही ग्रामस्थ सध्या आक्रमक झाल्या कारणानं हे जे मुलं आहेत त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या दारू दुकानावरती गेले होते, ते काहीतरी थोडासा राडा झाला. आणि त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये जे मुलं दिसत आहेत त्यांच्यावरती संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. मात्र पोलीस निरीक्षक समीर बावरकर यांनी सांगितलेलं आहे की जे त्या सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत त्याच लोकांवरती गुन्हे दाखल होईल, इतर लोकांवरती गुन्हे दाखल होणार नाही. मात्र ग्रामस्थांची मागणी आहे की इतर जे अवैध धंदे चालू आहेत त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करत नाही. जे लिगली दुकान चालू आहे ते आम्ही बंद करायला गेलो. त्या ठिकाणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण समनापूर गाव आज बंद ठेवलेले आहेत. आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे ही पूर्ण दुकानं या ठिकाणी बंद आहे. आणि यासाठी आता या ग्रामस्थांना प्रशासन पद्धतीनं सांगताय त्याच पद्धतीनं त्यांना या ठिकाणी जावं लागणार आहे. आणि जर दारूचं जे दुकान आहे ते जर त्यांना बंद करायचं असेल तर त्यांना कायदेशीर मार्गाने जावं लागेल. आणि हा जो प्रकार आहे हा त्यांना जर थांबवायचा असेल तर मतदान प्रक्रिया घेऊनच ही बाटली आडवी करावी लागणार आहे. गावात सुरू झालेलं हे देशी दारूचं दुकान कायमस्वरूपी बंद करावं अशी मागणी समनापूर गावातील ग्रामस्थांनी केली आहे. संबंधित व्हिडिओमध्ये जे लोक असतील त्यांच्यावरच गुन्हा दाखल होईल. व्हिडिओत जे लोक नसतील त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा मागे घेऊ असं आश्वासन पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी ग्रामस्थांना दिलंय. समनापूर गावात अजूनही अनेक अवैध धंदे सुरू आहेत, तेही बंद करावेत अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान,
कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.